आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर, सायंकाळी मिळे. पेस फुलांचे सफेद शिंपित, वाटेवरती सळे, हजार लाटा नाचते येती, गात किनाऱ्याकडे. नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आमची सेकंड अॅनिव्हर्सरी आणि या अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने आम्ही निघालेलो आहोत गोव्याच्या दिशेने. काजल, तर आता आपण आपल्या गावी आहोत आर्दाळमध्ये. इथून आपण सावंतवाडी आंबोली मार्गे जाणार आहोत गोव्याला, कोलंगीट बीच जवळ. तर आजचा पूर्ण प्रवास आणि धमाल मस्ती आपल्याला बघायची आहे, तर चला. अगं चल, आपलं चेक इन आहे गोव्याला. आवरली की नाही? झालं 2 मिनिट. चल लवकर. तर इथून जवळपास 123 किलोमीटर वरती गोवा आहे आपल्या घरापासून, कोलंगीट बीच. आणि तिथे आपण हॉटेल ब्लूम वरती स्टे करणार आहोत. आणि मस्त हॉटेल आहे, कारण की मी फोटोज मध्ये तरी पाहिलंय. आता पहिल्यांदा मी चाललोय. आणि 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला आमचं लग्न झालं त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा गोव्यालाच गेलो होतो. तरी आपल्या गावातून जवळ पडतं. सो आता पहिलं आपल्याला लागेल आंबोली, मग सावंतवाडी आणि मग खाली जो गोवा हायवे आहे, मुंबई गोवा हायवे, त्या हायवेने आपण गोव्याला जाणार. तर आता आपण या संकेश्वर गोवा हायवे वरती आहे. कोल्हापूर गोवा हायवे म्हटलं तरी चालेल. गेल्या 2 वर्षापूर्वी आलो त्यावेळेला या रस्त्याची कामं चाललेली आणि आता बघू शकतात किती गुळगुळीत असा रस्ता आहे. तर आता आपण कोल्हापूर जिल्ह्याची हद्द सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहोत. इथून चालू होतो सिंधुदुर्ग जिल्हा. कोकणात आलो पुन्हा एकदा आपण. तर आता आपण आलेलो आहोत आंबोली घाटामध्ये, महाराष्ट्राची चेरापुंजी. पावसाळ्यात कधी पण आला तरी तर मोस्ट ऑफ पाऊस असतो. आणि इथलं एक फेमस पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे आंबोलीचा धबधबा. आता पूर्णपणे सुकलाय तो, पण अजून 2 महिन्यानंतर ऍक्टिव्ह होईल तो. तर फायनली आपण आता पोहोचलोय कळंगूट बीच जवळ. आणि मध्यंतरी डिसेंबर नोव्हेंबरमध्ये बॉयकॉट केलं होतं गोव्याला. त्यावेळेला टुरिस्टची संख्या कमी होती, पण आता एवढे खचाखच टुरिस्ट भरलेत ना. मे महिन्याच्या गरमीमध्ये सुद्धा भयंकर, म्हणजे असं कंटिन्युअस बाईक्स दिसत आहेत रोडला. पण आता आपण पहिलं हॉटेलवर जाऊया, चेक इन करूया आणि मग तुम्हाला मी हॉटेल दाखवतो कसं आहे ते. तर आता आपण हॉटेलजवळ आलोय आणि 12 वाजता पोहोचलो. 2 वाजताचं चेक इन आहे. त्यांना रिक्वेस्ट केली, पण ऑलरेडी त्यांच्याकडे गेस्ट आहेत, ते रूम्समध्ये आहेत. आणि ते बोलले की चेकआउट झाल्याच्या नंतर. तो टिल द टाइम आम्ही जातोय मॅकडोनल्ड्समध्ये, मस्तपैकी बर्गर खाऊया. बऱ्याच दिवसानंतर मी मॅकडोनल्ड्समध्ये जाणार आहे. गावी असल्यामुळे काय आम्हाला मिळालं नाही. सो फायनली आपण आता चेक इन केलेलं आहे. हे आपलं असं काहीचं हॉटेल आहे आणि इथे आम्ही कॉफी बनवलेली आहे. सो काजलने माझ्यासाठी कॉफी बनवलेली आहे, इन्स्टंट कॉफी.
तर मस्तपैकी आम्ही ॲनिव्हर्सरी आमची साजरी करतोय या पूलमध्ये गोव्याच्या. बीचवर जायला पाहिजे होतं पण पूलवर, पण आपण सनसेट बघायला बीचवर जाणार आहोत. हो, कसं वाटलं पोहून? एक नंबर. आधी स्विमिंग पूलमध्ये बाथ घेतलं, आता सनबाथ घेतोय. ऑसम. हॉटेल मस्तपैकी या पूलवरती आणि इथे चिलॅक्स करून आपण आता चाललोय वरती रूमवरती. आंघोळ करूया आणि बीचच्या दिशेने जाऊया. इथलं प्रमुख आकर्षण. मस्तपैकी पूलमध्ये एन्जॉय करून आता आंघोळ वगैरे करून आम्ही फ्रेश झालोय आणि आता आपण जाणार आहोत कळंगूट बीच जवळ. आणि त्याआधी काहीतरी थोडंसं खाऊया. रूम थोडीशी अस्ताव्यस्त पडली आमची, घाई गडबडीत चाललोय. मग काजल कसं वाटतंय? मस्त. ॲनिव्हर्सरी स्पेशल व्हिडिओ. गेल्या वर्षीचा व्हिडिओ आपण शिरोडा बीचला गेलो होतो. मालवण. यावेळेला गोवा. काय बघतेस? शॉपिंग बॅग. घरात ज्या बॅग आहेत त्यांचं काय करायचं? तर आता जवळपास 6:30 झालेत आणि एक 15 ते 20 मिनिटांमध्ये सूर्यास्त होणार आहे. प्रत्येक सूर्यास्त एक नवीन आशेचा किरण घेऊन येतो. सूर्यास्त होतो, सूर्योदय होतो, रोजच आहे. पण हा सूर्यास्त आणि सूर्योदय बघण्याचा दररोजचा एक वेगळाच अनुभव असतो. आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर, सायंकाळी मिळे. पेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे, हजार लाटा नाचते येती गात किनाऱ्याकडे. फायनली घेतली. मगाशी मागे म्हणून पुढे गेलो पण पुण्यात येऊन आम्ही ती घेतलीच परत बॅग आहे ना. कशी आहे? चांगल्या. बॅग घेऊन आता आम्ही परत एकदा आलेलो आहोत बीचवरती आणि इथली लाइटिंग तुम्हाला मी दाखवतो. तर मस्तपैकी कळंगूट बीचवरतून आपण आलो, थोडंसं पेटपूजा केली आणि येताना एक छोटीशी पेस्ट्री घेऊन आलेलो आहोत. आम्ही दोघेच आहोत त्यामुळे मोठा केक नाही आणला, छोटीशी पेस्ट्री आणलेली आहे आणि आपण आता ती कट करूया. फायनली अशा प्रकारे आमच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेल्या वर्षी आपण शिरोडा मालवण त्या साईडला गेलो होतो आणि लग्न झाल्यावरती गोव्यात आलेलो. सो पुन्हा एकदा आम्ही गोव्यामध्ये आलेलो आहोत आणि हॅपी अॅनिव्हर्सरी. कसं वाटतंय? ही आमची छोटीशी पेस्ट्री. ट्रॅव्हलिंग करणं हा आमचा एक छंद आहे. आता गेल्या 2च वर्षामध्ये आम्ही, त्याआधी मी महाराष्ट्रातच फिरत होतो, पण गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही जवळपास 5-6 राज्य कव्हर केले. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली आणि काय कर्नाटक, हिमाचल प्रदेश. सो असे 5-6 राज्य आम्ही जवळपास कव्हर केलेले आहेत आणि हा आमचा प्रवास असाच अविरत पुढे सुरू राहणार आहे. तर तुमची सुद्धा साथ असू दे. लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.